शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या वादाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी अंतिम टप्प्यात असतानाच आता शिंदे गटासाठी आणखी एक मोठं टेन्शन समोर आलंय। कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले तब्बल 6 खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले। लोकसभा अध्यक्षांनी या 6 खासदारांचं शिंदे गटात विलीनीकरण मान्य केलं, पण ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांच्या याच निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि आता या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावल्यानंतर पुढची सुनावणी होणार आहे। त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न असा, जर सुप्रीम कोर्टाने हे विलीनीकरणच घटनात्मकदृष्ट्या चुकीचं ठरवलं तर शिंदे गटात गेलेल्या या 6 खासदारांचं काय होणार? त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते का? आणि ठाकरे गटाची याचिका शिंदे गटासाठी खरंच नवं संकट ठरू शकते का? हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर एकूण 9 खासदार निवडून आले होते। मात्र 22 जून 2026 रोजी यापैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। या 6 खासदारांनी आधी लोकसभेत स्वतंत्र गट तयार केला आणि त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झाल्याचं सांगितलं। यामागे मुख्य आधार होता 2/3 खासदारांचा। ठाकरे गटाचे लोकसभेत 9 खासदार असल्याने यापैकी 6 खासदार म्हणजे 2/3 पेक्षा जास्त संख्या होते। त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यापासून विलीनीकरणाचा आधार होता। यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विलीनीकरणाला मान्यता दिली। लोकसभा सचिवालयाच्या नोंदणीनुसार शिंदे गटाची लोकसभेतील संख्या 7 वरून 13 झाली। म्हणजेच मशाल चिन्हावर निवडून आलेले हे 6 खासदार आता अधिकृतपणे शिंदे गटाचे खासदार मानले गेले। पण ठाकरे गटाचे इथूनच पुढे मोठा आक्षेप घेतला। अरविंद सावंत यांनी 21 जुलैला लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि विलीनीकरणाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली। ठाकरे गटाचा मुख्य सवाल असा आहे की ज्या पक्षाच्या नावावर आणि मशाल चिन्हावर या 6 खासदारांनी निवडणूक लढवली, त्या पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या गटात प्रवेश केला। मग केवळ 6 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून स्वतःचं विलीनीकरण केलं, म्हणून ते विलीनीकरण वैध कसं मानायचं? ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार या खासदारांना उमेदवारी पक्षाने दिली। त्यांच्या प्रचारासाठी पक्षाची संघटना आणि कार्यकर्ते मैदानात होते आणि मतदारांनी त्यांना ठाकरे गटाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निवडून दिलं। त्यामुळे त्यांच्या पक्षांतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। 22 जुलैला सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली। ठाकरे गटाच्या वतीने देवदत्त कामत यांनी असा युक्तिवाद केला की या 6 खासदारांविरोधात अध्यक्षांकडे अपात्रतेची कोणतीही याचिका प्रलंबित नसताना त्यांच्या विलीनीकरणाला मान्यता देणारा आदेश काढण्याची आवश्यकता काय होती? विलीनीकरणाच्या निर्णयाच्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। मात्र सुप्रीम कोर्टाने त्यावेळी तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्टाने लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा सचिवालयाला नोटीस बजावून त्यांची बाजू मांडली। त्यानंतर 10 ऑगस्टला पुन्हा सुनावणी झाली। यावेळी ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली। सिब्बल यांनी संविधानाच्या 10व्या अनुसूचित तरतुदींचा मुद्दा उपस्थित करत लोकसभा अध्यक्षांच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यांच्या युक्तिवादानुसार विलीनीकरणाचा प्रश्न हा पक्षांतर बंदीच्या कार्यवाहीशी संबंधित आहे आणि लोकसभा अध्यक्षांना कोणत्याही स्वतंत्र प्रक्रियेशिवाय खासदारांच्या विलीनीकरणाला अमर्याद मान्यता देता येते का, हा महत्त्वाचा घटनात्मक प्रश्न आहे। इथे 10व्या अनुसूचित परिच्छेद 4 महत्त्वाचा ठरतो। या तरतुदीनुसार एखाद्या विधिमंडळ पक्षातील किमान 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाला सहमती दिली असेल तर काही परिस्थितींमध्ये त्या विलीनीकरणाला पक्षांतर बंदीच्या नियमातून संरक्षण मिळू शकतं। शिंदे गट यास 2/3 संख्येचा आधार घेतो, पण ठाकरे गटांचा प्रश्न आहे या 6 खासदारांचं विलीनीकरण नेमकं कोणत्या प्रक्रियेत झालं आणि लोकसभा अध्यक्षांनी त्याला मान्यता देण्यापूर्वी ठाकरे गटाची बाजू ऐकली का? त्यामुळे आता या प्रकरणात फक्त 6 खासदारांचा प्रश्न राहिलेला नाही, तर लोकसभा अध्यक्षांना अशा प्रकारच्या विलीनीकरणाला मान्यता देण्याचा अधिकार किती आहे आणि तो अधिकार वापरण्याची प्रक्रिया काय असावी, या घटनात्मक प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर आलाय। 10 ऑगस्टच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने तात्काळ अंतरिम दिलासा देण्याआधी प्रतिवादींना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिल्याचं ठरवलं आणि सुनावणी पुढे ढकलली। मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, सुप्रीम कोर्टाने अजून 6 खासदारांचं विलीनीकरण बेकायदेशीर ठरवलेलं नाही आणि त्यांना अपात्रही ठरवलेलं नाही। त्यामुळे सध्या 6 खासदार अपात्र होणारच असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल। पण जर भविष्यात न्यायालयाने लोकसभा अध्यक्षांच्या विलीनीकरणाचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या चुकीचा ठरवला तर या 6 खासदारांच्या पक्षांतरांचा वैधतेचा प्रश्न पुन्हा गंभीरपणे समोर येऊ शकतो आणि म्हणून आता शिंदे गटासाठी हा विषय महत्त्वाचा बनलाय।
एकीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या वादाचा अंतिम निकाल, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाचा दिलेला आव्हान. दोन्ही प्रकरणांवर महाराष्ट्राचं लक्ष. एका प्रकरणात पक्ष कोणाचा हा प्रश्न आहे, तर दुसऱ्या प्रकरणात निवडून आलेल्या खासदारांचं दुसऱ्या गटात जाण्याचा घटनात्मक संरक्षण मिळतं का हा प्रश्न आहे. आता खरी उत्सुकता पुढच्या सुनावणीकडे. सुप्रीम कोर्ट लोकसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवणार का? ठाकरे गटाच्या याचिकेला अंतरिम दिलासा मिळणार का? आणि जर विलिनीकरणच रद्द झालं तर या 6 खासदारांचं पुढे काय होणार? तुम्हाला काय वाटतं? ठाकरे गटाची याचिका शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरू शकते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच मोठ्या घडामोडींसाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.